हॅलो एव्हरीवन. आजची परत आपली द हिंदू मधली करंट अफेअर्सचा टॉपिक आहे स्पेशल कोड्स फॉर एमपीज अँड एमएलएज. ॲक्च्युली हे 5-7 वर्षापूर्वी 2017 ला स्थापन झालेली ऑर्डर निघालेली गोष्ट आहे. परंतु अगदी काल परवा बिहारमधल्या एका खासदारांना या कोर्टाच्या आदेशानुसार अटक करण्यात आली आणि त्याच्यामुळे हे परत चर्चेत आहे. तर आपण त्यासाठी याला बघतोय. या कोर्टची जी स्थापना आहे हे एक कोर्ट नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट, असे अनेक कोर्ट्स वेगवेगळ्या राज्यात स्थापन करावेत अशा प्रकारचा जो आदेश होता तो ऑनरेबल सुप्रीम कोर्टानं 2017 मध्ये दिलेला होता. ही आपल्या कामाची परत प्रिलिमसाठी वगैरेची जी गोष्ट आहे ती ही आहे, लक्षात घ्या. 2017चा तो आदेश आहे आणि त्या आदेशानुसार युनियन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे आपलं केंद्र सरकार सेटिंग अप ऑफ 12 स्पेशल कोर्ट्स जे आहेत ते त्यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थापन केलेले होते. परत ही दुसरी फॅक्ट आहे, 2017ची ऑर्डर आहे. स्थापन झालेल्या कोर्टची संख्या 12 आहे आणि त्याचा पर्पज कशासाठी, हे कोर्ट्स आहेत कशासाठी? एक्सपीडियस ट्रायल ऑफ क्रिमिनल केसेस इन्व्हॉल्विंग एमपीज अँड एमएलएज. एक्सपीडियस म्हणजे अतिशय गतिमान पद्धती, म्हणजे वर्षानुवर्ष आमदार खासदारांच्या विरोधातले खटले जे असतात ते प्रलंबित पडतात आणि सर्वसामान्य जनतेला न्याय जो आहे तो न मिळाल्यासारखा होतो, ज्याला आपण जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड म्हणतो, तसा प्रकार होतो. तर एकदम गतिमान पद्धतीने यांच्या विरोधातले जे खटले आहेत ते पण कसले, क्रिमिनल केसेस. परत इथं आपण थोडंसं सावध राहून बघायचंय, इथं दिवाणी खटल्यांचा समावेश नाही. गुन्हेगारी स्वरूपाचे जे खटले आहेत त्यांच्याशी रिलेटेडच फक्त हे कोर्ट जे आहे ते काम बघणार आहेत. आणि कुठल्या प्रकारचे आरोप असतील ते याच्या अखत्यारीत येतं करप्शन रिलेटेड केसेस पण याच्यात. आता परत लक्षात घ्या, क्रिमिनल म्हटलं की त्याच्यामध्ये हा अँगल जो आहे तो वाचताना आपण थोडा गाफीलपणानं राहतो आणि तो जर मग एमसीक्यूज मध्ये आला तर गोंधळ उडण्याची शक्यता असते. तर क्रिमिनल केसेस अंडर त्यांच्यावरचे भ्रष्टाचाराच्या केसेस आणि सिरियस ऑफेन्सेस, गंभीर स्वरूपाचे गुन्हे जे आहेत त्या दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांची सुनावणी याच्यात केली जाईल. जसं की आता कालचे खासदार बिहारमधले जे आहेत पप्पू यादव, त्यांच्यावरचा अटक करण्याचा मागचे 30 वर्षापूर्वीची केस आहे. आता 30 वर्ष जर एखादी केस चालत असेल तर याचा अलीकडचा पर्पजच तो आहे की गतिशील अशा प्रकारे काम करून त्याला निकाली काढायला पाहिजे. तर समथिंग मनी लॉन्ड्रिंग प्रकारची केस आहे ती, आणि परत त्याला आपण करप्शन कॅटेगरीमध्ये टाकूयात. आणि क्रिमिनल केस या टायटल खाली ते चालवलेली केस होती. 12 वेगवेगळ्या प्रकारचे कोर्ट्स 12 वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थापन झालेले जे स्पेशल कोर्ट्स आहेत ते कुठं कुठं आहेत? 2 जे आहेत ते दिल्लीच्याच परिसरात आहेत. पहा, ज्याला आपण नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली म्हणतो. आणि हे इथं मेन्शन केलेले जे राज्य आहेत त्या सगळ्यांमध्ये एक. त्यापैकी 10 स्पेशल कोर्ट्स, 12 पैकी 10 जे आहेत हे सध्या कार्यरत आहेत. मग बाकीच्या 2चं काय झालं त्याचं उत्तर आहे आपल्याकडं. आणि हे जे 10 स्पेशल कोर्ट्स आहेत ते 9 राज्यात आहेत. ऍक्च्युली थोडासा गोंधळ निर्माण होईल अशा प्रकारचं, तर थोडं सावध राहून बघायला पाहिजे. काय बघितलं आपण, 2017ला आदेश आहे, त्यानुसार 12 कोर्टांची स्थापना आहे. त्याच्यातली 2 दिल्ली आणि दिल्ली कॅपिटल टेरिटरी रिजन ज्याला म्हणतो आपण त्याच परिसरातली 2 आहेत आणि बाकीची 10 आहेत ती 9 राज्यांमध्ये मिळून आहेत. आणि त्यापैकी त्या ऑल ओव्हर पैकी बिहार आणि केरळची जी 2 कोर्ट होती ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच डिस्कंटिन्यू करण्यात आलेली आहेत 2018 मध्ये, म्हणजे 1 वर्षभरातच. ठीक आहे, त्यामुळे 12 पैकी 2 डिस्कंटिन्यू झाली, बिहार आणि केरळची. तर आता फंक्शनल फक्त 10 आहेत आणि ती आहेत 9 राज्यांमध्ये. ठीक आहे, चला परत एक फॅक्ट रिपीट झालेली आहे. त्यांची स्थापना 2017ला झालेली होती. तो फास्ट ट्रॅक क्रिमिनल केसेस अगेन्स्ट, परत आलं आपलं महत्वाचं
हे जे खटले आहेत ते कुणाच्या विरोधात चालवले जाऊ शकतात. एमपीज आणि एमएलए तर आहेतच, आमदार आणि खासदार तर आहेतच, परंतु सिटिंग अँड फॉर्मर आजी माजी दोन्ही प्रकारचे सध्या पदावर असणाऱ्या आणि माजी ज्यांचा कार्यकाळ संपून गेलेला आहे आणि त्यांच्या कार्यकाळात त्याच्यावर काहीतरी केस चालू आहे, अशा दोन्ही प्रकारच्या एमपीज एमएलएज वरच्या केसेस या कोर्टाच्या अखत्यारीत येतात. आणि या सगळ्यांवर कुणाचं मॉनिटरिंग आहे तर सुप्रीम कोर्ट या सगळ्यांवर लक्ष ठेवून असेल, त्याच्या अंतर्गतच या सगळ्या कोर्टांचा कारभार चालेल. काही महत्वाचे फॅक्ट आहेत. पर्पज काय आहे, एक्सपिडियन्स पेंडिंग क्रिमिनल ट्रायल्स बघितलं आपण, त्याच्या अधिकार क्षेत्र, न्यायाधिकार क्षेत्र, ज्युरिस्डिक्शन, केसेस अगेन्स्ट बोथ सिटिंग आणि फॉर्मर बघितला आताच आपण, आणि एमपीज आणि एमएलए दोघांच्या विरोधामध्ये. इस्टॅब्लिशमेंट कधी झाली होती हे काही फॅक्ट थोड्या रिपीटेड आहेत, रिव्हिजन म्हणून आपण घेतलेत त्या. सुप्रीम कोर्टाचा आदेश 12ची स्थापना झाली आणि 2018 मध्ये त्याच्यापैकी 2 डिस्कंटिन्यू झाले, बिहार आणि केरळचे. 10 फक्त कार्यरत आहेत आणि त्याचे की लोकेशन महत्वाच्या शहरांमध्ये आहेत, ही ती शहर आहेत. ठीक. आणि त्याच्यात आणखीन एक फॅक्ट जी आपल्या कामाची आहे ती इथं आहे. जर अशा एखाद्या एमपी एमएलएनं क्रिमिनल तर आहेच, इलेक्शन रिलेटेड काही गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य केलेलं असेल, निवडणुकांमध्ये घोटाळा केलेला असेल किंवा काहीही असेल, अशा प्रकारचं बघा परत काय काय आलं त्याच्यामध्ये. क्रिमिनलमध्ये आपण मगाशी करप्शन पण पकडलं आणि त्याच्यानंतर इथं बघतोय परत इलेक्शन रिलेटेड पण क्रिमिनल केसेस आहेत, त्या पण यांच्या अंतर्गत चालवल्या जातील. केस स्टेटस जनरल आहे. आजपर्यंत या कोर्ट्सनी बऱ्यापैकी चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्यांच्या सगळ्या ह्या परफॉर्मन्सवर जो आहे तो सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचं मॉनिटरिंग आहे. ठीक आहे. हा एक छोटासा फॅक्च्युअल क्वेश्चन आपण त्या अँगलनं बघून प्रिपेअर केला म्हटलं तरी काय हरकत नसेल. थांबू.